उपोषणकर्त्यांनी दुसऱ्या दिवशी गुराढोरांसहित उपोषण स्थळी थाटला संसार। उपोषणकर्ते व सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांच्यामध्ये बाचाबाची। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या माळशी येथील आजेगाव पांदन रस्ता तात्काळ चालू करणे या मुख्य मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयासमोर उपोषण व ठिय्या आंदोलन केले। उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे की आजेगाव ते माळशी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। रस्ता नसल्यामुळे मागील 2 महिन्यांपासून शेतात जाता येत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना खुरपणी, कोळपणी, फवारणी, खत देता आलेलं नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर मोठा परिणाम होणार असून यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांना अर्धा फरलांग रस्ता असताना सुद्धा नाहक 12 किलोमीटर फिरून शेतात जावं लागत आहे। शेतकऱ्यांना यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे, तर त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी परिसरातील नागरिकांनी उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या कार्यालयासमोर उपोषण व ठिय्या आंदोलन केले। आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थळीच गुराढोरांसहित संसार थाटलाय। डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलन हिंगोली जिल्ह्यात चांगला चर्चेला आलाय। उपोषणकर्ते रस्त्याचे काम झाल्याशिवाय उपोषण सोडण्याच्या मनस्थितीत आहेत। यावर आता सार्वजनिक बांधकाम विभाग काय भूमिका घेते हे पाहावे लागेल। या ठिकाणी आमचा हा दुसरा दिवस आहे। या ठिकाणी आम्ही 2 शेतकरी रमेश शिंदे आणि रामेश्वर बर्डे उपोषण बसले आहोत आणि बाकी आमचे सर्व या ठिकाणी शेतकरी असतील, महिला असतील, लेकरबाळा असतील, त्या ठिकाणी आमचे बैल सुद्धा आणलेत आणि या ठिकाणी पूर्ण आमचा संसार या ठिकाणी थाटला आहे। या ठिकाणी आम्ही सकाळी जेवण सुद्धा या ठिकाणी बाकी माणसाचे उपोषण करते सोडून या ठिकाणी जेवण सुद्धा या ठिकाणी केलेत। याचं कारण जर मुख्य असेल सार्वजनिक बांधकाम उपविभाग या ठिकाणी त्यांच्या फक्त आडमुठे धोरणामुळे या ठिकाणी त्यांनी फक्त पांढरा रस्ता आणि राज्य रस्ता हा जोडण्याचा फक्त 20 फुटाचा अंतर आहे। हा रस्ता जवळपास ते 2 महिन्यापासून जोडून देत आहेत। त्यामुळे आमच्या पिकं वाळा लागलेत। आम्हाला त्या ठिकाणी शेतामध्ये खते नेता येत नाहीत, फवारणी करता येत नाही, कोळपणी करता येत नाहीत। आज झेंडूचं रोप आमचं वाळायलंय, कारण रोप लावायला जाता येत नाही त्या ठिकाणी। निश्चितच यांच्या आडमुठ धोरणामुळे आज आमचा रस्ता रोखला आहे। जोपर्यंत या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग तो रस्ता चालू करणार नाही, त्या रस्त्यावर आमची बैलगाडी जाणार नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हटणार नाही। हे आमचं निश्चित आहे। आज आमचा दुसरा दिवस आहे। या ठिकाणी त्यांनी किती जर आम्हाला केलं तर आम्ही या ठिकाणी हटणार नाही।